नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आणि आम्ही पुन्हा एकदा भेटतोय समर आणि स्वानंदीला. तुमचं खूप स्वागत. आपण आत्ता ठाण्यात आहोत. वटपौर्णिमेचा खूप चांगला प्रसंग चित्रित होतो आहे आणि मी गेले 2 तास तुमचं शूटिंग बघतो आहे. काय सुंदर टेक देता तुम्ही आणि 5-5, 7-7 मिनटाचे सीन तुम्ही विदाऊट काही, मला खूप छान वाटलं. तेजश्री, तुझ्यापासून सुरुवात करतो. किती छान मोमेंट आहे नाही, इतके सुंदर संवाद तुम्ही दोघं खूप छान पद्धतीने देता. हो, मला ना स्पेसिफिकली आत्ता इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की टी व्हीमध्ये काम करताना जिथे आपण बरेचदा म्हणतो की अरे लॉजिक नको, हे नको, ते नको, पटकन करूया, मोकळे होऊया, असं असताना इतका सुंदर सहकलाकार मिळणं, इतक्या छान पद्धतीचे डायलॉग्स लिहिले जाणं आणि तेवढंच छान पद्धतीने त्याचं टेकिंग होणं, म्हणजे जवळजवळ एखादा सिनेमा केल्याचा फील येतो. आणि कलाकार म्हणून अशा पद्धतीचे डायलॉग आपल्याला बोलायला मिळत आहे टी व्हीवर काम करताना, ही खूप छान गोष्ट वाटते मला. कारण मला कायम असं वाटतं की हे माध्यमही तितकंच महत्त्वाचं आहे आणि खूप पॉवरफुल आहे. त्यामुळे हे इतकं घराघरापर्यंत पोहोचणार आहे ना की ते जेवढं खरं तेवढं ते आपलंसं वाटणार आहे. त्यामुळे अशी एखादी गोष्ट आपल्याला करायला मिळते ह्या शोच्या निमित्ताने. सो आय फील फॉर्च्युनेट की वीण दोघातली ही तुटेना ह्या झीच्या मालिकेचा भाग होता आला आहे मला. आणि तुमची वीण किती दोघांची घट्ट हे कळतं आहे आम्हाला. काय सांगशील सुबोध? हो आहे. कारण आम्हाला गोष्टी ठरवाव्या लागत नाहीत आणि चांगल्या कलाकारांचं लक्षण ते असतं की गोष्टी न ठरवता आपोआप होतात. तेव्हा काम ओढून ताडून करणं वेगळं आणि ते सहजपणे होणं वेगळं. आणि मला असं वाटतं सहजपणे होण्यातली गंमत फार वेगळी असते. आणि ती जेव्हा तुम्ही कलाकार म्हणून काम करत असता आणि तुमच्या समोर जेव्हा एखादा कलाकार तसाच असतो तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने एखादी चांगली मॅच क्रिकेटची बघताना जशी मजा येते ना, तसं त्या कलाकाराबरोबर काम करताना मजा येते. कारण नकळत तुम्ही ठरवलं नसताना अनेक गोष्टी तिथल्या तिथे स्पॉन्टेनियसली तुमच्याकडनं होत जातात. कारण समोरचा ॲक्टर तुम्हाला तसंच रिॲक्ट करत असतो, तसंच तुम्हाला ॲक्शन देत असतो आणि तशा होत जातात. आणि आय एम हॅपी की तेजू माझ्याबरोबर आहे आणि खूप छान वाटतं तिच्याबरोबर मला हे काम करतं. ओके. आणि आता तुमची मालिका वर्षपूर्तीकडं प्रवास करते आहे. लवकरच त्याचा तुम्ही वर्षाचं सेलिब्रेशन करणार आहात. तुमच्या दोघांच्या दृष्टीने काय अशा गोष्टी आहेत की ज्या प्रेक्षकांना आवडल्यात असं तुम्हाला वाटतं? समर स्वानंदी फक्त वर्षच होत आहे असं वाटतंय मला. आणि खरंच कळलंच नाही की 1 वर्ष कधी होऊन गेलं या मालिकेला. कारण इतक्या छान पद्धतीचं काम झालं आहे आणि इतकं म्हणजे त्यात चांगलं आणि क्वालिटी काम करण्याकडे एवढा फोकस असतो ना की आपण 1 वर्षानंतरसुद्धा जवळजवळ पहिल्या महिन्यातली एनर्जी आणि पहिल्या महिन्यातलंच क्वालिटी काम आजही करतो आहे असा फील येतो आहे. त्यामुळे खरंच कळलं नाही, लक्षात नाही आलं 1 वर्ष कुठे गेलं निघून. तुला जाणवलं वर्ष होतं? हो, मी आता जुलै आला, पावसाळा सुरू झाला पण कळतं आहे वर्ष सुरू झालं. कारण गेल्या वर्षी पावसाळ्यात आम्ही सुरुवात केली होती आणि आता यंदाचा पाऊस आला तेव्हा कळते की अरे 1 वर्ष झालं आपल्याला काम एकत्र करून. ओके. जाता जाता शेवटचा प्रश्न. आज हा खूप चांगला प्रसंग इथं शूट होतो आहे. नेमकं काय घडतं आहे त्याच्याबद्दल? हा क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघताय. तो क्षण आलेला आहे आणि त्याबद्दल सांगण्यापेक्षा मला वाटतं तो जेवढा पाहून रुचकर वाटणार आहे त्यात जास्त मजा असणार आहे. त्यामुळे मी कुठलेही स्पॉयलर्स देणार नाही आता. तू काय सांगशील? मम खूपच छान. मला वाटतं की तुम्ही दोघं आत्ता इतकं छान काम करताय त्यामुळे ही मालिका TRPतही खूप पुढं आहे आणि मुळात प्रेक्षकांच्या मनात तुम्ही घर केलं आहे. तर वर्षभराचा टप्पा ज्या दिवशी गाठल तेव्हाही आम्हाला पुन्हा बोलवा. अर्थात. म्हणजे आम्ही तुमच्याशी पुन्हा एकदा गप्पा मारू. आपण सगळे मिळून सेलिब्रेट करूया. मला तर असं वाटतं की प्रेक्षकांचे प्रतिनिधी म्हणून सुद्धा काही लोक आले तर आम्हाला जास्त आनंद होईल. कारण त्यांच्यामुळे ही मालिका चालली आहे. खरं आहे. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद.